राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेनच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडेमारो आंदोलन करण्यात आले। सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी करून गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आली। विविध माध्यमांचा वापर करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे। अशा प्रयत्नातून इतिहासाची प्रचंड तोडफोड केली जाते आणि चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत असतो। इतिहास अशा प्रयत्नामुळे कधीही बदलत नाही। खरा इतिहासच लोकांच्या समोर आणण्याचे काम इतिहास तज्ञ करत असतात। कोल्हापुरातील इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक दाखल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्या व्यक्तीने आपल्या नावाचा आणि जातीचा उल्लेख करत धमकी देताना केलेला असणे अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत। या राज्यातील सर्व जाती धर्माचे लोकांचे प्रमुख आहेत। या व्यक्तीने दिलेल्या धमकीबद्दल पुढील कारवाई तर होईलच, तथापि मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा स्पष्ट समावेश असल्याने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडणे आवश्यक असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणे आणि इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांना योग्य ती सुरक्षा पुरवणे आवश्यक आहे। त्यामुळे ही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्क प्रमुख छत्रगुण माने, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, रमेश भंडारे, संदीप सरोदे, शेखर कंटीकर, प्रदीप सरवदे, संतोष जत्ती, मराठा आमरण उपोषणकर्ते प्रशांत देशमुख, सिद्धार्थ राजगुरू, सतीश वावरे, रमेश चव्हाण, अकबर मुल्ला, आकाश नाईकवाडी आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।